हेमंत रासने आमदारपदी निवडून आल्यानंतर देवदिवाळीनिमित्त क्रिएटिव्ह फाउंडेशन व नवलराये हिंगुराणी ट्रस्टच्या वतीनं वैकुंठ स्मशानभूमीत विविध उपयोगी साहित्य भेट देण्यात आलं। यावेळी बोलताना संदीप खर्डेकर म्हणाले, हेमंत रासने यांचा पोटनिवडणुकीतील पराभव जिव्हारी लागला होता। हिसल भरून निघाल्यावर फ्लेक्स लावून अभिनंदन करण्यापेक्षा लोकउपयोगी कार्य करून हेमंत भाऊंचं अभिनंदन करावं, शुभेच्छा द्याव्यात असा विचार करून देवदिवाळीच्या दिवशी वैकुंठ स्मशानभूमीत कपाट, टेबल, खुर्च्या व इतर साहित्य भेट देताना मनस्वी आनंद होत आहे। तर वैकुंठात सुवर्णयुग तरुण मंडळाच्या माध्यमातून मीही मदत कार्य करत असतो। मात्र संदीप खर्डेकर हे गेली 35 वर्ष वैकुंठात सेवा कार्य करत असतात। याबद्दल त्यांचे पुणेकरांच्या वतीनं आभार व्यक्त करतो, अशा शब्दात हेमंत रासने यांनी क्रिएटिव्ह फाउंडेशनचा गौरव केला। तसेच मनपाच्या अधिकारी मनीषा शेकटकर यांना रक्षा विसर्जनासाठीचा गाडा व अन्य आवश्यक साहित्य उपलब्ध करून देऊ, असेही त्यांनी नमूद केले। भाविकांना शहरातील सर्व स्मशानभूमीचे साहित्य लागेल ते नवलराये हिंगुराणी ट्रस्ट आणि क्रिएटिव्ह फाउंडेशनच्या वतीनं देण्यात येईल, असं मनोज हिंगुराणी व मंजुश्री खर्डेकर यांनी स्पष्ट केलं। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप खर्डेकर तर मंजुश्री खर्डेकर यांनी संयोजन केले। यावेळी क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर, विश्वस्त व माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, माजी नगरसेवक राजेश यणपुरे, ग्लोबल ग्रुपचे संजीव अरोरा, मनपा विद्युत विभागाच्या प्रभारी मुख्य अभियंता मनीषा शेकटकर, अभियंता जयदीप अडसूळ, क्रिएटिव्ह फाउंडेशनचे विश्वस्त सतीश कुंडाळकर व विद्युत वाहिनीतील कर्मचारी उपस्थित होते। आज देव दिवाळीच्या निमित्तानं आणि आमचे स्नेही मित्र हेमंतजी रासने हे कसब्याचे आमदार झाले, या निमित्तानं या ठिकाणी वैकुंठ स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांना लागणाऱ्या काही दैनंदिन वस्तू भेट देण्यात येत आहे। त्याच्यामध्ये खुर्च्या, कपाट, टेबल आणि इतर वस्तू आहेत। आता हेमंतजी आमदार झाल्याचा आनंद हा देव दिवाळीच्या दिवशी आम्हाला या ठिकाणी साजरा करायला मिळतो आहे। मी हेमंतजींना या निमित्ताने एक छोटीशी विनंती अशी करणार आहे की आता वैकुंठ स्मशानभूमीचं सर्व कामकाज हे आपण टेंडरच्या माध्यमातून प्रायव्हेटायझेशन त्याचं केलेलं आहे आणि वेगळ्या वेगळ्या संस्था याचं संपूर्ण मॅनेजमेंट करतात। पण या ठिकाणी लागणाऱ्या ज्या विविध वस्तू आहेत त्या मात्र महापालिकेच्या तर्फे दिल्या जातात। कालच मी या ठिकाणी कर्मचाऱ्यांशी बोलताना मला जाणवलं की या ठिकाणी रक्षा विसर्जनासाठीची जी आपली गाडा आहे तो गाडा शॉर्टेज आहे, तेही मी ट्रस्ट तर्फे देऊ शकतो। पण हेमंतजींना जेव्हा मी हे सगळं फोनवर सांगितलं तेव्हा ते म्हणजे तुम्ही काळजी करू नका, वैकुंठात कुठलीही गोष्ट कमी पडू देणार नाही। पुणेकरांसाठी वैकुंठ हे अत्यंत महत्वाचं आणि त्यांच्या आप्तेष्टांच्या अंत्यविधीनंतर सुद्धा लोकांना आपली आपली ज्या आठवणी आहेत त्या जतन करण्याचं ठिकाण आहे। मी या ठिकाणी काहीही कमी पडू देणार नाही। या ठिकाणी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, नगरसेवक राजेश यणपुरे, महापालिकेच्या विद्युत विभागाच्या प्रभारी अभियंता, अधीक्षक अभियंता शेकटकर मॅडम व सर्व कर्मचारी आहेत। मी सर्वांच्या वतीनं हेमंतजींना शुभेच्छा देतो आणि त्यांची कारकीर्द बहरो आणि कसबा मतदारसंघातीलच नव्हे तर त्यांनी पुणे शहराचं स्थायी समिती अध्यक्ष म्हणून जे नेतृत्व केलंय ते नेतृत्व या पुढच्या काळातही ते करतील आणि शहराला ज्या ज्या गोष्टींच्या उपयोग असतात त्या पूर्ण करतील असा विश्वास व्यक्त करून हेमंतजींनी आपल्या सर्वांशी संवाद साधावा अशी विनंती केली। आज या ठिकाणी क्रिएटिव्ह फाउंडेशनच्या वतीने आमचे मित्र संदीपजी खर्डेकर वहिनी, राजेश यणपुरे व इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये जे साहित्य आपल्याला या ठिकाणी कर्मचाऱ्यांना दैनंदिन उपयोगाला लागतं आणि त्याची गरज आहे आणि त्या गरजेच्या वस्तू आपल्या स्थानिक स्वराज्य महापालिकेच्या माध्यमातून त्यांना उपलब्ध होत्या। म्हणजे अनेकदा विसर्जनात चालून सुद्धा त्या योग्य वेळेपर्यंत त्यांना मिळत नाही आणि मागील 2 आणि